तुम्हाला असे वाटत असेल, या फक्त कथा आहेत. पण त्या कथा ऐकताना अंधार अधिक गडद होईल. भिंतीवर सावल्या हलताना दिसतील आणि नकळत एखादा थंड श्वास तुमच्या मानेवर जाणवेल. तुम्ही जर या कथा एकटे ऐकत असाल, तर एकदा पाठीमागे कोणीतरी उभे आहे की नाही याची खात्री करून घ्या. पण सावध, कदाचित ते फक्त भास नसतील. तर स्वागत आहे तुमचे तंत्रमंत्र विश्वातील रहस्यमयी कथांच्या दुनियेत. आज आपण जी कथा ऐकणार आहोत त्या कथेचे नाव आहे आजी. तसं बघायला गेलं तर माझ्या स्मृतींचा टप्पा जितका मागे लांबवत गेलं, तर अगदी मी लहान बाळ असल्यापासून तो पार तसाच आहे आणि त्यामागच्या झोपडीत राहणारी ती आजीही तशीच आहे. पण मला समजायला लागल्यापासून ती मला दिसत आली आहे, नीट दिसत आली आहे. मी लहान असताना एकदा रस्त्यावरून जाताना माझ्या आईकडे हट्ट करत होते निळ्या केशरी फुग्यांचा. तो फुगेवाला रस्त्यात रंगीबेरंगी फुगे घेऊन उभा होता. मी म्हणाले, मला हवाय एकतरी फुगा. आई ऐकेनाच, ती आपली चालत होती. फुगेवाला आणि आमच्यात जसं जसं अंतर पडू लागलं तसं तसं मी हट्ट वाढवायला घेतला. पण आई ढिम्म. शेवटी मी रस्त्यात बसकनच मारली. मग तिचा नाईलाज झाला. मी आवाज वाढवला. 4-1 वर्षांची असेन कदाचित मी. आई हताश झाली आणि मग अचानक म्हणाली, बघ हां तिकडे बघ, पारामागची आजी पकडून नेईल तुला. लहान मुलांना पकडते ती. असं म्हणून आईने पारामागे बोट दाखवलं. भला मोठा पिंपळ, त्याला बांधलेला पार आणि त्यामागे अंधाराकडे तिने बोट केल्यावर मी तिथे बघितलं. तुम्हाला सांगते, तिथे एक झोपडी होती. लहानशीच, जुनी, अगदी जीर्णशीर झालेली, ओंगाळवाणी. आणि त्या झोपडीच्या लहानशा खिडकीत मला ती खरंच दिसली, आजी. पारामागची आजी. पाठीला कुबड आलेली, पूर्ण वाकलेली. काळोखात बैला कुत्र्यांचे डोळे चकाकतात ना, तशा चकाकत्या डोळ्यांनी माझ्याकडे बघणारी. मी स्तिमित होऊन बघतच राहिले तिच्याकडे. मग ती एका हाताने मला बोलावू लागली. मी दचकले, ताडकन उठले. आईला घट्ट मिठी मारली. डोळे घट्ट मिटून घेतले. मग आईनेच कडेवर घेतलं मला. पुढचं आठवत नाही. पण त्यानंतर मी बरेच दिवस त्या रस्त्याने जाणंच टाळलं. आई घेऊन जायला लागली की मी नको आई, पारामागची आजी पकडेल इतकंच म्हणायची. मग आई हसायची. अगं असं काय करतेस वेडी मुलगी, आलीये पारामागची आजी, चल काहीतरीच तुझं. पण माझी भीती अनाठायी नव्हती. मग विवेकानंद पथवरून आम्ही बाजारात जायचो. भानुदास अठल्ये पथ बंदच केला आईने मी सोबत असताना. नंतर काही वर्षांनी जरा मोठी झाल्यावर मला वाटतं मी 9वी-10वीत असेल, मंगला, कावेरी आणि मी, आम्ही तिघी एकदा अचानक अठल्ये पथावरून जाण्याची वेळ आली. अहो, म्हणजे कावेरीची मामी बहीण येणार होती. हो, साताऱ्याहून. तिला आणायला स्टँडवर जाताना आमच्या अफाट गप्पांच्या नादात आम्ही अठल्ये पथावरून कसे गेलो ते समजलंच नाही. आणि बोलता बोलता अचानक माझ्या कानावर शुक असा आवाज आल्यावर मी केवढ्याने तरी दचकून बघितलं. तर तीच जागा हो, तोच पिंपळ, तोच पार आणि त्याच्या मागची ती पडकी झोपडी आणि तीच खिडकीतून डोकावून बघणारी, कुबड आलेली, वाकलेली आणि चकाकत्या डोळ्यांची आजी मलाच बोलत होती, शुक. मी जागीच स्तब्ध झाल्यावर मंगला आणि कावेरीही थांबल्या. ए बावळट, कुठाय ध्यान ग नमू. मी बोट दाखवलं झोपडीकडे. पण दोघींनी अक्षरशः काहीच दिसलं नाही. बस यायची वेळ झाली होती म्हणून दोघींनी मला अक्षरशः ओढूनच नेलं आणि तो विषय तिथेच थांबला. मी आणखीन मोठी झाली. माझं कॉलेज सुरू झालं. कॉलेजचा रस्ताही तोच नेमका, अठल्ये पथ. पण मी आताशा जरा धीट झाले होते. माझ्यासोबत आता स्वाती असायची, माझी नवीन मैत्रीण. माझ्या एक गोष्ट लक्षात आली होती की सोबतच्या लोकांना फक्त तो पिंपळ आणि त्या पिंपळाचा पार दिसायचा. मागे मोकळं मैदान दिसायचं. झोपडी आणि म्हातारी आजी दिसायची नाही. मी जेव्हा जेव्हा अठल्ये पथावरून जायचे तेव्हा तेव्हा मला ती म्हातारी आजी शुकशुक करून बोलवायची. आता तिच्या डोळ्यात आर्जव दिसायला लागली होती. ती अजूनच वाकली आहे असं मला वाटायचं.
माझ्या आधी लग्न झालं स्वातीचं. यथावकाश तिला बाळही झालं. माझ्या लग्नाची बोलणी अजून सुरू होती. एकही मुलगा मला पसंत पडत नव्हता. मला नोकरी नव्हती. त्यामुळे तशा मर्यादा येत होत्या. एकदा स्वाती माहेरपणासाठी आमच्या गावी आल्यावर तिच्या बाळाला कसलीशी लस टोचून घ्यायची होती. म्हणून मी आणि ती बाळाला घेऊन डॉक्टर जमदाग्नी यांच्या क्लिनिकमध्ये जायला निघालो. अठल्य पथावरून पुढे जाऊन डावीकडे कमलाबाई विजयकर लेनला लागलो की लगेच जमदाग्नीचं क्लिनिक लागतं. त्यावेळी माझ्या डोक्यात पार आजी यापैकी काहीही नव्हतं. दुपारचे 4:30 वगैरे झाले असतील. स्वातीचा हात भरून आला म्हणून बाळाला मी कडेवर घेऊन आम्ही फुटपाथवरून चाललेलो. इतक्यात पारामागून आवाज आला, शुक. स्वाती पुढे चालत गेली. पण माझ्या कडेवरचं बाळ आणि आम्ही दोघेही दचकलो. मी बघितलं परत पारामागच्या झोपडीत. ती होतीच. आम्हाला हातवारे करून बोलावत होती. या खेपेस तिच्याकडे मी एकटीच नाही तर ते बाळही स्थित नजरेने बघत होतं. त्याचा चेहरा किंचित रडवेला झाला होता. जेमतेम वर्ष सव्वा वर्षाचं बाळ इतक्या स्थिर एकाग्र नजरेने एकटक तिच्याकडे बघताना मी पहिल्यांदाच अनुभवलं. बाळाची मूठ माझ्या खांद्यावर घट्ट झाली. ते रडू लागलं. स्वातीला काही समजायच्या आतच मी पुढे सरकले. आज मी धाडस करायचं ठरवलंच. माझी 35शी आली होती येताना. लग्नाचं अजूनही कशातच काही ठरत नव्हतं. माझ्या बालपणापासूनच मनावर भीतीचं गारूड करण्याच्या त्या पारामागच्या आजीला मी आज भेटायचं ठरवलं. मला सोक्षमोक्ष लावायचाच होता. आज रविवार. अठल्य पथावर आज गर्दी तशी तुलनेने कमी असते. मी आज गेलेच. नेहमीप्रमाणे पारामागून मला हाकारा झाला. मी मनातली सगळी भीती गुंडाळून ठेवली. रामाचं नाव घेतलं आणि गेले. माझं तसं तिच्या दिशेने येणं आजीला अनपेक्षितच असावं कदाचित. तिच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव दिसले आणि थोडे सुटकेसेही. मी ताड चालत त्या झोपडीपाशी गेले. ये पोरी, खर्जातल्या विचित्र आवाजात म्हातारी आजी बोलली. मी मागे वळून बघितलं. रस्ता सुनसान होता, शुकशुकाट होता आणि मी आत शिरले. झोपडीतला अंधाराचा कुबट वास अंगावर आला. तो दुर्गंध नव्हता. आता माझ्यासमोर आजी होती आणि अचानक मागचा दरवाजा धाडकन बंद झाला. त्या आवाजाने मी दचकले. घाबरू नको, वारा, असं ती म्हणाली. आजी 5-1 फुटाची असेल. अशक्त, सावळी, कपाळापासून हनुवटीपर्यंत सुकुत्यांचे जाळे, पाठीत वाकून 3 फुटाची झालेली, लुकलुकत्या मानेची, थोडीशी विचित्र दिसणारी. पण आता तिची भीती वाटत नव्हती. तू नेहमी मलाच का बोलवतेस? इतरांना का दिसत नाहीस आजी? मी विचारलं. त्यावर गूढ हसली. काहींना दिसते, काहींना दिसत नाही. मलाही माहिती नाही, असं म्हणाली. थांब, खाऊ देते तुला. इतकं म्हणून कनवटीला लावलेली एक डब्बी काढून माझ्यासमोर धरली. आता टपोऱ्या काळ्या मनुका होत्या. डब्बी भरलेली होती. 4 मनुका घे आता, असं म्हणाली. मी नेमक्या 4 मनुका घेतल्या आणि तोंडात टाकल्या. हे धाडस खरं म्हणजे मी करायला हवं होतं की नव्हतं मला माहीत नाही. नंतर मला दिसलं ते दृश्य भयानक होतं. म्हातारी आजी तरुण होत गेली. शरीरावरची कात निघून गेल्यावर एखादा जातिवंत सर्प कसा लखलखीत दिसतो तशी आजी तरुण झाली. तिचं कुबड गेलं. ती देखणी युवती बनली आणि मी जख्ख म्हातारी बनले. पाठीत कुबड असलेली चेटकिनीसारखी लांब बोटं, लुकलुकती मान, 90 अंशात पाठीला आलेला बार, काटक्यासारखे पाय, काटकुळे हात आणि अशक्त शरीरयष्टी. ऐक, आता तुझ्या कनवटीला ती डब्बी ठेवलीये मी. रात्रंदिवस 24 तास त्या खिडकीत उभं राहायचं. आता तू येणाऱ्या जाणाऱ्यांना हाकारे मारायचे, बोलवायचं. एकतर खूप कमी लोकांना आपण दिसतो आणि कोणीच घाबरून येत नाही आणि यदाकदाचित कोणी तुझ्यासारखं वेडं आलंच तर 4 मनुका द्यायच्या. त्या कायम ताज्या टपोऱ्या राहतात. त्या मनुका खाल्ल्यावरच आपण मुक्त होतो आणि आलेली व्यक्ती अडकते. मला इथे बघून 450 वर्ष झाली. माझ्या आधीच्या आजीला 200 वर्षे. तिच्या आधी जी आजी होती तिलाही 350 वर्ष वाट बघावी लागली होती अशीच. तुला किती वाट बघावी लागते माहीत नाही. चल, निमूटपणे खिडकीत उभी राहा. इतकं बोलून ती आजी गायब झाली. 3 महिने झाले अशीच उभी असते हल्ली इथे. येणाऱ्या जाण्या प्रत्येकाला हाकारा करते.
अजून तरी कुणी बघितलं नाही आहे. हो, येण्याची गोष्ट दूरच, पण मी माणूस दिसला की शुक करतेच. वाट बघण्याचा प्रयत्न या सुरकुतलेल्या ललाटी घेऊन अजून किती वर्ष वाट बघायची देव जाणे. एक सांगते, जर कधी अठल्य पथावर आलात, कितीही शुकशुक असा आवाज आला तरी दुर्लक्ष करा बरं. आणि समजा बघितलं तरी मला भेटायला येऊ नका. म्हणजे झालं.